हॅलो, मला प्रश्न नाही समजला. प्रश्न असा आहे की आपल्या शिवसेनेचे मुख्य नेता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता नंदनमधला आहेत. तिथं काही बैठका सुरू आहेत. तर हे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार दिल्लीला जात आहेत असं जे समजतंय, या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू आहेत का? या दृष्टीने काही बैठका सुरू आहेत का? हे बघा, त्यांची तिकिटे काही आमच्या मार्फत बुकिंग झालेली नाही आहेत. त्यामुळे ठाकरेंचे खासदार दिल्लीला आहेत का आणखी कुठे आहेत याची आम्हाला काही कल्पना नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब तर सातत्याने लोकांना भेटतच असतात, भेट घेत असतात, बैठका सुरू असतात. राज्याच्या प्रश्नावर रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या बैठका, यांना भेटीगाठी सुरू असतात. त्यामुळे त्याच्याच पद्धतीच्या बैठका किंवा भेटीगाठी या नंदनवन येथे सुरू आहेत. आजची रात्र पण तशीच काही जागरणाच्या दृष्टीने महत्वाची ठरू शकते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी. आता त्यांनी जागायचं का झोपायचं हा त्यांनी ठरवायला पाहिजे की नक्की काय करायचं. मला तरी वाटतं ते निर्धास्त झोपतील. पण त्यांची झोप उडवण्याच्या दृष्टीने तुमचे प्रयत्न सुरू आहेत का? निर्धास्त झोपतील, कारण त्यांना काय त्याची फिकीर पडलेली नाहीये. त्यांनी सांगितलंय कोणाला जायचं त्यांनी जा, कोणाला राहायचं त्यांनी राहा. मुळात खासदारांचा प्रश्न नाहीये. छोटासा छोटा कार्यकर्ता सुद्धा उभाटा सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेत प्रवेश करतोय. आमच्या दृष्टीने तो कार्यकर्ताही महत्वाचा आहे. जे आमच्याकडे येतील, स्वतःवर येतील, आमच्या विचारांचे जे आमचे सहकारी आहेत, यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. ज्याप्रमाणे इतर कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहेत, त्यांच्यासोबत कोण राहिलंय बघा. कोणी आमदार राहायला तयार नाही, माजी आमदार नाही आहेत, नगरसेवक राहत नाही आहेत, कोण शिवसैनिक सुद्धा राहत नाही आहेत. आता ते जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू ना. अशाच पद्धतीने जर खासदार स्वतःहून येणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. आमच्या दृष्टीने शिवसैनिक महत्वाचा आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचा शिवसैनिक आमच्या दृष्टीने आमच्या संघटनेमध्ये काम करण्यात जर तो उत्सुक असेल तर आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करू. सुषमाताईंकडे जाऊया आपण. सुषमाताई, जसं नरेश म्हस्के म्हणतायत, ज्यांना जायचंय त्यांनी जा, असं